करत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर। आम्ही महिला आवर्जून देवाला बोन पुजतात। देवाला बोन पुजतात म्हणजे आईला, म्हणजे आपण जसे देवीच्या नावाने म्हणतो, त्याच्यामध्ये भात आणि दही हा प्रकार असतो सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये। भात आणि दही हा जो प्रकार आहे, आमच्या ऋषीमुनींनी फार पूर्वी काळी त्यांच्या आपलं जे शेतीचं जे शास्त्र आहे त्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे। दह्यामध्ये जर बघितलं तर जे बॅक्टेरिया आहेत, ती जी बॅक्टेरिया आहे त्याला वाढवण्याचं काम हे भात करतात किंवा भाताची बेज करतात। म्हणून आमच्या हिंदू परंपरेमध्ये किंवा संस्कृतीमध्ये असं आलेलं आहे की कुठे देवाला जर पोचताना किंवा देवीला किंवा लक्ष्मी करून ज्यावेळेस आपण रास घरी आणतो तर त्यावेळेस देवाला त्याचं बोन पुजलं जातं। तर त्याचा अर्थ असा आहे, लॅक्टोबॅसिलस म्हणून जे बॅक्टेरिया आहे ते तुमच्या जमिनीमध्ये वाढले पाहिजे। तर त्याचं जे मिश्रण करून फळ्याभोवती जे फेकायचे किंवा फेकत गेले किंवा ताकाचं हे जे ताक सुकणं किंवा ही जी प्रथा आहे ती ही जैविक दृष्टिकोनातूनच आहे, ही काही नवीन नाहीये। पण ही जी गोष्ट आहे ती फक्त महिलाच करू शकते असं मला आजच्या घडीला तरी वाटते। आणि ही महिला त्याला सुसंगत आहे, त्याला तिला शिकवायची गरज नाही। भात कर, दही कर ही शिकवायची गरज नाही। आणि अशा बऱ्याचशा गोष्टी मला या कार्यक्रमामध्ये सांगता येतील, पण आपलं वेळ आहे, ऊन लागतंय सगळ्यांना। आणि महिलांना मी आणखी एक माझ्या या डायसवरून जसं कदम सरांनी सांगितलं की सेवाभावी संस्थेचे जे एरिया बघणारे आहेत, प्रत्येक महिलेनं दरवर्षी तरी एक झाड लावा। ज्यांच्याकडे शेती आहे त्यांच्याकडे त्यांनी झाड लावलं पाहिजे। ते कशाचंही लावा, फळाचं लावा, कशाचंही लावा, पण एक झाड लावा। जर एक झाड तुम्हाला तुमच्या म्हणजे कमीत कमी आता काही झाडं असे आहेत की आमच्या वडिलांनी लावलेले 100 वर्षाची आज बी झाडं जिवंत आहेत। तर तसे एखादं झाड तुम्ही दरवर्षी असा जर पण जर केला, आपण स्वतःला आपण जर बांधून घेतलं की दरवर्षी मी एक झाड लावेन आणि ते जगवेल, तर ते माझ्या मताने ते पुरेसं आहे तेवढंसं। आणि दुसरी गोष्ट असं, याला संगोपन करत असताना, शेती करत असताना शेतीमध्ये बाई जितकी शेतीशी निगडीत आहे, मातीशी जितकी निगडीत आहे तेवढा पुरुष नाही। मी एका पुरुषाबद्दल काही त्याच्यावर आरोप म्हणून करत नाही, पण स्त्रिया ह्या निंदतात, रोपतात, बी लावतात, उगवतात, त्याचं धान्य करतात, मळतात, जेवू घालतात, तर ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येतात। तर तुम्ही शेती ही आता खेड्यात घरी बसून शेती होणार नाही, तुम्हाला शेतात जाऊनच राहावं लागेल। शेतात राहिले तरच शेती होईल। आणि विशेष म्हणजे आमच्या ज्या काही महिला आहेत आमच्या गावच्या, आमच्या आजूबाजूच्या, माझ्या शेताच्या भोवताच्या शेती बघणाऱ्या आहेत, यामध्ये माझी शेती काय फार चांगली असे मी म्हणणार नाही, पण बऱ्यापैकी आहे। काय फार असं मी काय नैपुण्य कमावलेलं असं काही नाहीये, पण शेतीमध्ये बराचसा हा शेतीवरचा खर्च जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत शेती सुधारणार नाही। आणि शेतीवरचा खर्च कमी करायसाठी जो खर्च म्हणून आपण जे काही वापरणार आहात ते तुमच्या हातामध्ये अजिबात नाहीये की त्याचा खर्च कमी केला पाहिजे। म्हणून जैविक दृष्टिकोनातून आता मातीच्या संबंधाने जी काही आता उहापोह इथे केल्या गेलेल्या आहे, तर ते जर तुम्ही आवर्जून जर लक्षात जर ठेवलं तर नक्की शेतीवर आपला त्याचा उपयोग होईल। त्यापेक्षा शेतीमध्ये आता गाई हा फार महत्वाचा भाग होऊन बसलेला आहे। 1-2 किलो जरी शेण तुम्हाला दररोजचं जर मिळालं तर 2 किलोच्या शेणापासून कितीतरी चांगल्या प्रकारे 1 एकर, 2 एकर, 3 एकर, 100 झाडं, 50 झाडं, 10 झाडं तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे करता येईल। याचे प्रशिक्षण सुद्धा माझ्या मताने कदम सर हे आपल्या याच्या मार्फतीनं दिलं जाईल। मी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगू शकतो। एक पॉट कल्चर म्हणून एक कन्सेप्ट आहे ॲग्रिकल्चरमध्ये। जर एक समजा 10 गुंठ्याच्या रानामध्ये किंवा जसं तुम्हाला ते खरं म्हणजे सांगायची गरजच नाही, आपल्या दारामध्ये मांडव असायचा, दारामध्ये मांडवावर आपल्या डांगराचा येण लावायचा, है ना।
ही तुम्हाला सांगायची काही आवश्यकता नाहीये, खरं सांगायचं म्हणजे. आणि त्याच्यामध्ये चुलीची राख टाकायची, बरोबर आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, महिला त्याच्यामध्ये 100% पारंगत आहेत, त्यांना ते सगळं माहिती आहे. त्यांना फक्त त्यांना चालना देऊन त्याच्यामध्ये त्यांना उभा करणं फार गरजेचं आहे. आणि ते तुमच्या संसारासाठीच आहे, दुसरं कोणी तुम्हाला सांगणार नाही तुम्हाला. तर तुम्ही एक पॉट कल्चरच्या कन्सेप्टमध्ये असं आहे, 10 किलो माती जर घेतली, 10 किलो मातीमध्ये तुम्ही एक पॉट जर तयार केला 10 किलो मातीचा, तुम्ही कशाचाही करा, सिमेंट असेल तर त्याचे सिमेंटचे पोते घेऊन या. सिमेंटचे पोते, जे फाटलेले पोते आहेत, आपल्याला जर कशावर खर्च करायचे जर नसेल तर त्याच्यात तुम्ही माती भरा. आणि मातीमध्ये तुम्ही जी जैविकता आहे तर ती तुम्ही गाईचे गोमूत्र आणि शेण काढून तुम्ही दररोज त्या पॉट कल्चरला, म्हणजे त्या बॅगला तुम्ही ते भरता. एका बॅगमध्ये 4 जर कारल्याचे झाडं, 4 जर दोडक्याचे झाडं जर लावली तुम्ही, असे जर 100 जर झाडं लावले तर 400 वेलीची बाग ही तुमच्या घरी विनासायास तयार होणार. की ज्याचं उत्पन्न जे आहे त्याचं उत्पन्न तुम्ही अंदाज नाही बांधू शकता. एक कारल्याची बाग 4.5 महिने चालू शकते. ही जैविक प्रक्रियेमध्ये आज निष्पन्न झालेलं आहे, ते सक्सेस झालेलं आहे. तर ही गोष्ट तुम्हाला सांगायची नाही, फक्त तुम्हाला आता प्रवृत्त करायचं, तुम्ही ते केलं पाहिजे. तुम्ही जर करणं गेले तर तुम्हाला काही मिळणार नाही. एक गाईचा पोटा आम्ही घर सारवायचो काय ना. आता आज आमची अशी परिस्थिती आहे, सगळ्याच्या घरामध्ये फरशी झाली, गाय नाही राहिली. शेण मग कोणाच्या तरी बाजूच्या घरून जाऊन गायची चोरून आणायचं, बळच कुठंतरी रांगोळ टाकायचं, आपला सडा टाकायचा, है ना. तर ही प्रवृत्ती आता आमच्यामध्ये झालेली आहे. तर आता महिलांना मी फक्त एवढंच सांगेन की तुम्ही पॉट कल्चर, फुटकं रांजण, फुटकं गाडगं, फुटकं मातीचं भांडं, तुम्ही त्याच्यात मातीत भरा, त्याच्यामध्ये तुम्ही 4 बेल लावा आणि 10 गुंठ्याचं तुम्ही जैविक देवा. जैविक म्हणजे शेणामध्ये काय आहे, शेणानं शेती कशी पिकते ही तुम्हाला सांगायची गरज नाही. पण आज सर्व लोक शास्त्रज्ञ होऊन तुम्हाला सांगायला लागले. माझ्यासारखा प्रवक्ता येऊन इथं सांगायला लागला की नाही तुम्ही आता शेणावरची शेती करा, अमुक करा, तमुक करा. ही जी गोष्ट आहे ती आता फक्त तुम्ही त्याचं अनुकरण करणं तुम्हाला काळाची गरज झालेली आहे. आणि जसं डॉक्टरांनी सांगितलं की आमचं अन्न आणि शरीर, आमचं शरीर म्हणजे जे काही आमचं स्वास्थ्य आहे हे कसं बिघडलेलं आहे. आम्ही आता भाकर खायचं विसरून गेलो. आता याच्यातले बऱ्याचशे मला भाकरी जमत नाही. आता भाकरी जमत नाही म्हणजे की भाकरीच करत नाही. आता भाकरी जमत नाही म्हणजे का शिळी पोळी खावतच नाही. पण 3 दिवसाची भाकर शिळी राहिली तर 100% खाणार. मग त्याच्यामुळे इतकं थंड राहील, जितकं जे थंड आहे तर आमचे दात खराब होणार. सकाळचा नाश्ता मिळेल, मुलं शाळेमध्ये भाकर खाऊन जातील, शिळी पोळी खात नाही. खाऊन बघा. मग आता एक पद्धत निघाली, शिळी पोळी उठलं की बकऱ्याच्या पिल्ल्याला खा, हा ना. मग आता ते मुलगाच खायना तर ते शिळी पोळी ते कोण खाईल. तर त्यासाठी आजच्या घडीला मिलेट प्रोग्राम म्हणून जो आता त्याच्यामध्ये जो आलेला आहे ॲग्रिकल्चरमध्ये, तर मी कदम सरांना आपण की महिलांना तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे समजून सांगितलं पाहिजे. कधी जर योग असेल तर आम्हाला बोलवा. आम्ही 100 किलोमीटरमध्ये प्रवास करायला म्हणजे काही असं वावगं मानणार नाही. तर मिलेटचा जो प्रोग्राम येणार आहे, शासनाने आता फार मोठा नैसर्गिक शेती आणि मिलेटचे प्रोग्राम जे डिक्लेअर केलेला आहे, तर त्यामध्ये खूप काही तुम्हाला सांगता येईल, शिकवता येईल. आणि ही महिलाच करून देणार. जर आमची चपाती जर सोडायची असेल तर चपाती खात असताना त्याला तेल लावणार, पाम तेल नरड्याला सुद्धा पाम तेल, चॉकलेटला पाम तेल, बिस्किटला पाम तेल. आणि त्याच्यामुळे आरोग्यावर जे आमचे परिणाम होत आलेले आहेत ते आजपर्यंत डॉक्टरने जसं सांगितलं की आरोग्य आणि स्वास्थ्य तुमचं जे हे आहे ते फक्त अन्नातूनच टिकेल. आणि अन्न खायला जर चांगलं मिळेल तरच नाही. आज तुमच्या इथे बाजारामध्ये मी टीका म्हणून नाही करणार,
तो लाईन मधून भाजीपाला मोठ्या प्रमाणात येतो मंगळवारच्या बाजारात, शुक्रवारच्या बाजारामध्ये. सकाळी फवारतात, संध्याकाळी तोडतात. सकाळी फवारतात है ना, दुपारी तोडतात, लगेच ताजा आहे म्हणून सांगतात. त्याच्यावर कोराजन, त्याच्यावर कुठले कुठले इन्सेक्टिसाइड, असा ते काय म्हणजे काय खायला याचं काही भान नाही. आणि त्याचे परिणाम आमच्या शरीरावर व्हायला लागलेले आहेत. तर ही काळाची गरज आहे असं मी मानेल. शेती हा विषय तुम्ही दोनच गोष्टी लक्षात ठेवा, माझं असं म्हणणं. एक बकरीच्या ऐवजी तुम्ही एक गाय ठेवा. गाय, गोमूत्र आणि शेण ही जी प्रक्रिया पुढे चालून येणारी आहे ती आजच तुम्ही सांभाळून वापरा, ठेवा आणि त्याचा तुम्हाला शेतात